नीलच्या फोनमधील तो घाबरलेला आवाज ऐकून रियाच्या हातातील फोन जमिनीवर पडता पडता वाजला. तिचा श्वास छातीतच अडकला होता आणि खोलीतली शांतता आता तिला गिळायला धावत असल्यासारखी वाटत होती. नीलच्या गाडीच्या मागच्या सीटवर हुबेहूब तसाच गडद निळ्या रंगाचा वेल्वेटचा बॉक्स असण्याचा एकच अर्थ होता. तो मिस्ट्री मेकर फक्त तिच्या आजूबाजूला नाही तर नीलच्याही हालचालींवर बारीक लक्ष ठेवून होता. रियाने थरथरत्या हाताने फोन पुन्हा कानाला लावला आणि म्हणाली, नील, नील तू ऐकतोयस का? प्लीज तो बॉक्स उघडू नकोस. तू आधी गाडीतून बाहेर पड आणि आजूबाजूला बघ कोणी आहे का? फोनच्या पलीकडून नीलच्या श्वासोच्छवासाचा वेगवान आवाज येत होता. त्याने स्वतःला सावरत म्हटले, रिया, गाडी लॉक आहे. मी माझ्या पार्किंगमध्येच आहे आणि आजूबाजूला कोणीच नाहीये. पण हा बॉक्स गाडीच्या आत कसा आला? मी गाडी कुठेही सोडून गेलो नव्हतो. फक्त जेव्हा आपण रेस्टॉरंटमध्ये होतो तेव्हा गाडी व्हॅले पार्किंगला होती. रियाने कपाळावर हात मारला. याचा अर्थ त्या रेस्टॉरंटच्या बाहेर किंवा व्हॅले पार्किंग करणाऱ्या लोकांमध्येच कोणीतरी सामील होते किंवा मिस्ट्री मेकर तिथे आधीपासूनच टपून बसला होता. नीलने फोन चालू ठेवूनच गाडीचा दरवाजा उघडला आणि तो बाहेर आला. त्याने मागचा दरवाजा उघडून तो निळा बॉक्स हातात घेतला. बॉक्स उघडताच त्याला त्यामध्ये एक छोटीशी काचेची बॉटल दिसली, ज्याच्या आत मोगऱ्याच्या सुकलेल्या पाकळ्या होत्या आणि सोबत एक छोटी चिठ्ठी होती. नीलने चिठ्ठी मोठ्याने वाचली. रियाला मोगऱ्याचा सुगंध आवडतो, पण आजच्या पार्टीमध्ये तू तिला दिलेल्या गुलाबाची गरज नव्हती. तिच्या आवडीनिवडी माझ्यापेक्षा चांगल्या कोणालाच ठाऊक नाहीत. पुढच्या वेळी तिच्या जवळ येताना विचार कर. नीलचा आवाज रागाने थरथरत होता. तो म्हणाला, रिया, हा माणूस फक्त तुझा रॉकस्टार नाही. हा माझ्यावर जळणारा कोणीतरी आहे. याला आपली मैत्री किंवा आपले एकत्र असणे अजिबात आवडत नाही. रिया बेडवर पायाजवळ घेऊन बसली. तिचे डोळे अश्रूंनी भरले होते. एका वर्षाच्या आनंदाच्या दिवसाची अशी भयानक रात्र होईल असं तिला स्वप्नातही वाटलं नव्हतं. तिने नीलला समजावले की तू आज रात्री पुरेशी काळजी घेऊन झोपून जावे आणि उद्या सकाळी ते यावर शांतपणे बोलू. रात्रभर रियाला डोळा लागला नाही. जेव्हा जेव्हा ती डोळे मिटायची तेव्हा तिला त्या स्केचबुकच्या शेवटच्या पानावर लाल शाईने लिहिलेली ती अक्षरे आणि नीलच्या गाडीतला तो बॉक्स आठवायचा. सकाळी शेवटी ती लवकर उठली. तिचे डोळे रात्री न झोपल्यामुळे लाल झाले होते. तिने आंघोळ केली. कपाळावरचे पाणी पुसत ती खिडकीपाशी आली. आजूबाजूचे वातावरण नेहमीसारखे शांत होते. दूधवाला खाली सायकलची घंटी वाजवत होता. शेजारच्या काकू रांगोळी काढत होत्या. सगळं काही इतकं सामान्य होतं की रात्री घडलेला तो थरार एका वाईट स्वप्नासारखा वाटावा. पण हॉलमध्ये सोफ्यावर ठेवलेला तो निळा बॉक्स वास्तवाची जाणीव करून देत होता. रियाने ठरवले की ती आज तिच्या कामामध्ये स्वतःला पूर्णपणे झोकून देईल, जेणेकरून या विचारांपासून तिचे मन दूर राहील. तिने तिचा एप्रन घातला आणि ओव्हन प्रीहीट करायला लावले. तेवढ्यात तिच्या दारावरची बेल वाजली. तिचे हृदय पुन्हा एकदा जोरजोरात धडधडू लागले. ती सावकाश आपले पावले टाकत दारापाशी गेली आणि तिने त्या मॅजिक आयमधून बाहेर पाहिले. बाहेर आदित्य उभा होता. त्याच्या हातामध्ये एक पांढरा कागद होता आणि तो नेहमीप्रमाणेच खाली मान घालून उभा होता. रियाने एक मोठा श्वास घेतला आणि दरवाजा उघडला. आदित्यने वर पाहिले. रियाचे थकलेले डोळे पाहून तो थोडा धबकला आणि म्हणाला, हाय रिया, सॉरी सकाळीच डिस्टर्ब केलं. पण काल रात्री तुझ्या फ्लॅटच्या बाहेर काहीतरी कुरिअर पडलेलं मी पाहिलं होतं. म्हणजे मी रात्री उशिरापर्यंत काम करत होतं ना, तेव्हा मला बाहेर काहीतरी हालचाल जाणवली होती. रियाच्या कानशिलात कुणीतरी मारल्यासारखे झाले. तिने घाईघाईने विचारले, आदित्य, तू कोणाला पाहिलंस का? कसा दिसत होता तो माणूस? आदित्यने त्याचा चष्मा नीट केला आणि म्हणाला, नाही, मी प्रत्यक्ष कोणाला पाहिलं नाही. पण जेव्हा मी पाणी पिण्यासाठी बाहेर आलो तेव्हा जिन्यातून कोणीतरी खूप वेगाने खाली उतरतानाचा आवाज आला. आणि जेव्हा मी दारातून बाहेर डोकावलं तेव्हा तुझ्या दारापाशी एक निळ्या रंगाचा बॉक्स ठेवलेला होता. मला वाटलं की नीलने किंवा तुझ्या कोणत्या कस्टमरने ठेवला असेल, म्हणून मी तुला उठवलं नाही. पण सकाळी मला खाली पार्किंगमध्ये एक संशयास्पद गाडी उभी असलेली दिसली, म्हणून मला वाटलं तुला सांगावं. रियाने आदित्यच्या चेहऱ्याकडे बारकाईने पाहिलं. त्याच्या डोळ्यामध्ये कोणतीही लबाडी किंवा भीती दिसत नव्हती. फक्त एक साधेपणा आणि काळजी होती. तिने विचार केला की जर आदित्यच तो मिस्ट्री मेकर असता तर तो स्वतःहून तिच्याकडे येऊन काल रात्रीच्या गोष्टीबद्दल बोलला नसता. तिने त्याचे आभार मानले आणि म्हणाली की तो एक साधा बिझनेसचा बॉक्स होता, काळजी करण्यासारखं काही नाही. आदित्य तिथून निघून गेल्यावर रियाने विचार केला की ती आता घरात बसून राहू शकत नाही. तिने नीलला फोन केला, पण नीलचा फोन नॉट रिचेबल येत होता. तिने नीलच्या ऑफिसमध्ये फोन केला तेव्हा त्याच्या असिस्टंटने सांगितलं की नील सकाळीच एका तातडीच्या जमिनीच्या डीलसाठी पुण्याच्या बाहेर गेला आहे आणि त्याचा फोन तिथे नेटवर्क नसल्यामुळे बंद असू शकतो. रियाला थोडे एकट्याने असुरक्षित वाटू लागले.
तिने स्टुडिओमध्ये काम सुरू केले खरे, पण तिचे लक्ष सारखे दाराकडे आणि मोबाईलकडे जात होते. दुपारच्या वेळी तिच्या सोशल मीडिया पेजवर एका नवीन अकाउंटवरून मेसेज आला. त्या अकाउंटला कोणतेही नाव नव्हते, फक्त एक काळा प्रोफाईल फोटो होता. मेसेजमध्ये लिहिले होते, आज दुपारी 3 वाजता FC रोडवरील त्या जुन्या पुस्तकांच्या दुकानात ये. तिथे तुला तुझ्या एका जुन्या प्रश्नाचं उत्तर मिळेल. एकटीच ये. जर नील सोबत असेल तर मी समोर येणार नाही. रियाने तो मेसेज 3-4 वेळा वाचला. तिचे हात कापत होते. FC रोडवरचे ते जुने पुस्तकांचे दुकान हे तेच तिच्या कॉलेजचे दिवसातले सर्वात आवडते ठिकाण होते, जिथे ती तासनतास बसून स्केचिंग करायची. याचा अर्थ मिस्ट्री मेकरला तिच्या कॉलेजच्या प्रत्येक सवयीची माहिती होती. तिने ठरवले की ती तिथे जाईल. भीती तर वाटतच होती, पण या रोजच्या मानसिक त्रासापेक्षा समोरासमोर काय आहे ते पाहिलेले बरे, असा विचार तिने केला. तिने एक साधा कुर्ता घातला, बॅग घेतली आणि फ्लॅट लॉक करून ती खाली आली. तिने रिक्षा पकडली आणि ती FC रोडच्या दिशेने निघाली. रिक्षात बसल्यावर तिला सारखे वाटत होते की मागून एक काळ्या रंगाची बाईक तिचा पाठलाग करत आहे, पण गर्दीमुळे तिला त्या रायडरचा चेहरा स्पष्ट दिसत नव्हता. दुपारी 2:45 वाजता ती त्या पुस्तकांच्या दुकानाबाहेर पोहोचली. दुकान खूप जुने होते. तिथे जुन्या पुस्तकांचा एक विशिष्ट सुखद सुगंध पसरलेला असायचा. आतमध्ये फारशी गर्दी नव्हती. फक्त 2-3 वयस्कर लोक पुस्तके चाळत उभे होते. रिया आतमध्ये गेली. तिची नजर शोधू लागली की कोणी तिच्याकडे पाहत आहे का. ती दुकानाच्या एका कोपऱ्यामध्ये गेली, जिथे आर्ट आणि स्केचिंगची पुस्तके ठेवली होती. तिथे पोहोचताच तिची नजर एका पुस्तकावर पडली, ज्याच्यावर अगदी तशीच चंदेरी रिबन बांधलेली होती, जी तिच्या निळ्या बॉक्सवर होती. तिने पुढे होऊन ते पुस्तक उचलले. ते जागतिक स्तरावरील प्रसिद्ध स्केच आर्टिस्टचे आत्मचरित्र होते, जे तिला कॉलेजमध्ये असताना विकत घ्यायचे होते, पण पैशांच्या अभावामुळे ती घेऊ शकली नव्हती. तिने पुस्तकाचे पहिले पान उघडले, तर आत पुन्हा एकदा लाल शाईने लिहिले होते, तुला हे पुस्तक नेहमीच हवे होते ना? आज तुझा बिझनेस यशस्वी झाला आहे, पण तुझी जुनी स्वप्न अजूनही अपूर्ण आहेत. मी ती पूर्ण करेन. रियाने घाबरून आजूबाजूला पाहिले. दुकानाचा मालक काउंटरवर बसून पेपर वाचत होता. तिने धावत जाऊन मालकाला विचारले, काका, हे पुस्तक इथे कोणी ठेवलं? तुम्हाला माहिती आहे का? मालकाने चष्म्यातून तिच्याकडे पाहिलं आणि म्हणाले, बेटा, एक 5 मिनिटापूर्वी एक उंच तरुण आला होता. त्याने हे पुस्तक काउंटरवर आणलं, त्याचे पैसे दिले आणि सांगितलं की थोड्या वेळात एक मुलगी येईल, तिच्यासाठी हे इथेच राहू द्या. रियाने विचारले, तो कसा दिसत होता? मालक म्हणाले, त्याने काळ्या रंगाचे जॅकेट घातले होते आणि डोक्यावर कॅप होती. चेहरा नीट दिसत नव्हता, पण तो खूप घाईमध्ये होता आणि बाहेर उभ्या असलेल्या काळ्या बाईकवरून निघून गेला. रिया दुकानातून बाहेर आली. तिचे पाय लटपटत होते. तो माणूस तिच्या इतका जवळ आला होता की दुकानात येण्याच्या अगदी 5 मिनिटे आधी तो तिथे पोहोचला होता. तिने रस्त्यावरून जाणाऱ्या प्रत्येक माणसाकडे संशयाने पाहायला सुरुवात केली. तिला वाटू लागले की प्रत्येकजण तिच्याकडेच पाहत आहे. तेवढ्यात तिच्या फोनवर एक अनोळखी नंबरवरून मेसेज आला, पुस्तकाची भेट आवडली ना? आता मागे वळून न बघता सरळ घरी जा, कारण तुझ्या सुरक्षेची जबाबदारी माझी आहे. रियाने आजूबाजूला पाहिले. रस्त्यावर लोकांची प्रचंड गर्दी होती. तिला कळून चुकले की हा मिस्ट्री मेकर कोणी साधा माणूस नाही. तो तिच्या आयुष्याचा एक भाग बनून तिला पाहत आहे, पण अगदी सावलीसारखा नकळत. ती घाईघाईने रिक्षा करून तिच्या अपार्टमेंटमध्ये परत आली. घरात आल्यावर तिने दरवाजा घट्ट लावून घेतला आणि ती सोफ्यावर कोसळली. संध्याकाळ होत आली तशी घरामध्ये अंधार पसरू लागला, पण रियाने लाईट्स लावली नाहीत. ती फक्त त्या पुस्तकाकडे आणि चिठ्ठी पाहत विचार करत होती. नील अजूनही पुण्याच्या बाहेर होता आणि त्याचा फोन लागणे बंदच होते. तिला आता नीलची जास्त काळजी वाटू लागली होती, कारण काल रात्री मिस्ट्री मेकरने नीलला थेट धमकी दिली होती. रात्रीचे 8 वाजले तरी दारावर पुन्हा एकदा थाप पडली. यावेळी ती बेल नव्हती, तर कोणीतरी दारावर हात मारत होते. रिया घाबरून जागेवरून उठली. ती हळूच दारापाशी गेली. दाराच्या पलीकडून नीलचा आवाज आला, रिया, दार उघड, मी आहे. रियाने घाईघाईने दार उघडले. नील समोर उभा होता. त्याचा सूट विस्कटलेला होता. कपाळावर घामाचे थेंब होते आणि त्याचे डोळे प्रचंड रागाने आणि भीतीने भरलेले होते. तो आत आला आणि त्यांनी स्वतःच दार लावून घेतले. रियाने विचारले, नील, काय झालं? तू एवढा घाबरलेला का आहेस? तुझा फोन का लागत नव्हता? नीलने रियाचे दोन्ही हात हातामध्ये घेतले. त्याचे हात थंड पडले होते. तो म्हणाला, रिया, तो मिस्ट्री मेकर, तो आपल्या विचारापेक्षा खूप जास्त धोकादायक आहे. मी पुण्याच्या बाहेरच्या जमिनीच्या डीलसाठी गेलो होतो. तिथे मला कळलं की ज्या क्लायंटने मला बोलवले होते ती एक फेक कंपनी होती. मला तिथे अडकवून ठेवण्यासाठी हा सगळा प्लॅन केला होता. आणि जेव्हा मी माझ्या गाडीकडे परत आलो, नील बोलता बोलता थांबला. रियाने विचारले, काय झालं नील? गाडीकडे आल्यावर काय? नीलने खिशातून त्याचा फोन काढला आणि रियासमोर धरला. फोनच्या स्क्रीनवर नीलच्या गाडीच्या काचेवर रक्तासारख्या लाल रंगाने लिहिलेला एक मेसेजचा फोटो होता. हा फक्त एक इशारा होता,
पुढच्या वेळी तू रियाच्या जवळ दिसलास तर खेळ संपलेला असेल. तर मंडळी, आजचा भाग इथेच संपतो. हा भाग तुम्हाला कसा वाटला आणि तुम्हाला काय वाटतं, हा मिस्ट्री मेकर कोण असेल? कमेंट करून नक्की कळवा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया उद्याच्या भागात.